गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आम्ही एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत। तुम्ही ऐकलंच असेल, मागील आठवड्यात एका 11 महिन्याच्या मुलाचा सौदा केल्याची बातमी गोव्याभर पसरली। नेमका हा प्रकार काय आहे आणि तो प्रकार कसा चुकीचा ठरला आणि ह्या सगळ्या घडामोडींमागे काय नेमकं राजकारण सुद्धा आहे, समाज, ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे आहेत तारा केरकर, ज्या आम्हाला सविस्तर हा गुन्हा काय घडलाय त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत अपर्णा पालेकर, ह्यांचंही नाव तुम्ही ऐकलंच असेल। ॲडॉप्शनची प्रोसेस नेमकी कायदेशीरदृष्ट्या कशी पुढे गेली पाहिजे ह्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत। तर या चर्चेला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। सुरुवातीक हांव तुमकां विचारता, ही जेन्ना बातमी तुमच्या कानार पडली तेन्ना तुमकां फर्स्ट प्रतिक्रिया कितें आशिल्ली? कितें आसा, ल्हान भुरग्याक न्ही कोण तरी घेतात, आपल्या फॅमिली भितर सुद्दां अशी भुरगे ना जाले, चेडेच जाले, चेडूं जावना, फॅमिली भितर चेडूं आसा कोणाचे तशें घेतात, नाजाल्यार कोणाचे तरी कोणाक भुरगे दिवपाक जाय, आंकवार बी आसता तेंकां अशें जाता, अश्यो केशी बिशी जाल्या उपरांत जी भुरगीं दिवपाची आसा ताका पण कायदो आसा। बेश्टेच काडले आनी भुरगे कोणाक दिवपाक जायना। एखाद्या वेळार फॅमिली भितर म्हणटा ते पयशे घेनासतना दिता, म्हजे भुरगे तुज्या घरा कडेन आसले पुरो, बरे भशेन रावले पुरो। थोड्यांक अशें दिसता, चल तूं डिलिव्हरी जातकूच तुका कितें तरी खावपाक जेवपाक जाय म्हणून हे थोडे दवर, खा तूं, जिवाक मातशी घटसाण घे अशें म्हणूनय दिता। पण ते पेपराचेर हेजेर तेजेर तशें करपाक मेळना। कायदो तशें ह्या पर्टिक्युलर केस बद्दल तुम्ही कितें म्हणटले? कितें आसा पळय, ह्या पर्टिक्युलर केस बद्दल ती जी बायल आसा, म्हणजे जी भुरग्याची आवय आसा शैला, तिजें पयलीं लग्न जाल्लें, तिजें लग्न जाल्या उपरांत तिका तो घोव सोडून गेलो तेन्ना ती 3 म्हयन्याची गुरवार आसली। 3 म्हयन्याची गुरवार आसतना तेका तो पराशराक म्हणून आसा पळय दादलो, त्या घोवान, म्हणजे आतां तो भुरग्याचो बापूय म्हणटा पळय, तेणें खरें म्हणलें जाल्यार तिचे कडेन लग्न केलें। लग्न करतकूच ती डिलिव्हरी जाली, तिका भुरगेंय जालें। तेजो आतां 10-11 म्हयन्याचें जाल्लें आसतना तो काडलो आनी गांवांत गेलो। गांवांत वयतकूच थंय तो लग्न जालो, हें हिज्या कानार पडलें। म्हणजे तिका कितें दिसलें शैलाक, की हो पयलो आसलो तो सोडून गेलो, होय सोडून गेलो, तिका आस्थमाचो प्रॉब्लेम, तिका तो आस्थमाचो प्रॉब्लेम असल्या कारणान म्हाज्या भुरग्याक पळयतलो कोण, म्हाजीच परिस्थिती विकट आसा, म्हाकाच हांगासर वखदां पाण्याचें आनी ह्या भुरग्याचे म्हाजे हाल जातले अशें तिका खंय तरी आवय म्हणजे मनाक हें दिसलें की म्हजें भुरगें खंय तरी कोणागेर बरें आसचें अशें म्हणून तिणें तें भुरगें पोसपाक त्या मोर्जेकारांक दिलें। थंय दिलें म्हणटलें जाल्यार ते पेपर पळय कितें केलें, तें कायद्याच्या दृश्टीन वेवस्थीत करूंक जाय आसलें, तें करूंक ना। भुरगे दत्तक घेवप बरोबर आसा, दत्तक आज चलना, आमच्या इतिहासा पासून चालू आसा की भुरगे दत्तक घेता। जाची राणी आमची लक्ष्मीबाई आसा, तिणी सुद्दां दत्तक घेतलो। म्हणजे अशें दत्तक घेवप ही परंपरा आसा, पण ते दत्तक कशें घेवप तेका म्हणून कितें तरी प्रोसिजर आसा। अपर्णा मॅडम, मी तुम्हाला विचारेन, दत्तक घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारनं आता मला वाटतं खूप कठोर केलेली आहे। ती असंच कुणालाही दत्तक घेता येत नाही। आता मॅडमने म्हटलं ते भावनिकदृष्ट्या दत्तक घेण्याचा प्रकार आहे, पण कायदेशीरदृष्ट्या कशा पद्धतीनं दत्तक घेण्याची प्रक्रिया असते? सगळ्यात आधी म्हणजे कारा, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, हे आपलं नॅशनल अडॉप्शन ऑथॉरिटी सेक्टर आहे आणि त्याच्यात ऑनलाईन आपण रजिस्टर करायचं। ज्या कपलला मूल नाही आहे तर त्यांनी त्याच्यात ऑनलाईन रजिस्टर करायचं। एका एजन्सीमध्ये सुद्धा आपलं नाव रजिस्टर करायचं असतं। मग ते ऑनलाईन प्रोसिजर स्टार्ट होतं, त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, फोटोज, आपले डिटेल्स अपलोड करायचे असतात। मग एजन्सी त्याच्यात होम स्टडी करण्यासाठी एक प्रोफेशनल सोशल वर्कर, म्हणजे ज्याच्याकडे MSW डिग्री आहे, जसं माझ्याकडे पण MSW डिग्री आहे, तसं एका सोशल वर्करला, जी त्या एजन्सीचे सोशल वर्कर असतो, त्याला नमूद करून त्या सोशल वर्करला पाठवून ज्याला अडॉप्ट करायचं आहे त्याचा पूर्णतः होम स्टडी रिपोर्ट असा तयार केला जातो आणि मग तो रिपोर्ट अपलोड केला जातो परत त्या वेबसाईटवर। आणि मग त्यानंतर आत्ता ही पण मुभा आहे की तुम्ही 3 स्टेट्स चूज करू शकता आणि त्या 3 स्टेट्समधनं तुम्हाला 1, 2, 2, 2 अशी 6 मुलं दाखवली जातात आणि मग त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करून त्या चाइल्डची पण स्टडी केलेली असते। मग आपण जाऊन CWC थ्रू ते फ्री फॉर अडॉप्शन आहे का ते बघावं आणि मग ते चाइल्ड आपल्याला लीगल प्रोसिजर थ्रू घेता येतं।
ह्या केसीन आम्ही आता ऐकले की इथले वेगवेगळ्या प्रोसिजरान एडॉप्शनाच्या प्रक्रियेन वच्चे पडटा पण हांगा पण हांवें ती सांगताना म्हाका तें दिसलें की ऑनलायनीचेर कोणे तरी अशें तुमी आपलें नांव बिव घालून सगळे डॉक्युमेंट तुमी ऑनलायनीचेर दिले जाल्यार तुमकां ते म्हणजे त्या पद्दती प्रमाणे करूंक जाता, भुरगीं घेवपाक जाता म्हणटा. पूण आमी अशें आयकूंक येता अपना घरान बी भुरगीं अशीं घेता, मातृछायान सुद्दां घेता. कितल्या लोकांची थंय नांवां दिल्लीं आसा. ती म्हणटा आमी कितले 5 वर्सां जालीं आमकां भुरगेंच मेळना, 10 वर्सां जालीं आमकां भुरगेंच मेळना. म्हणजे थंय कायद्याच्या दृश्टीन जें करूंक जाय तें करीच ना. कोण पयलीं येयलो पयशे कोणें सुबेज दिले तशें बी घेतात काय कितें अशें मागीर दिसून येता. ती कितें सांगता पळय, तिणी सांगलें की ऑनलायनीचेर तुमी केलें तुमची हिस्ट्री सगळी मेळ्ळी तुमकां भुरगें दिवपाक मेळटा. पण आपणा घरान तशें जायना. तुमची सगळी हिस्ट्री तुमी भुरग्याक कितें दवरतलो, आवय बापायची तुमची प्रॉपर्टी कितली आसा, हें कितें आसा तें कितें असलें सगळें सांगता. पण तिच्या दृश्टीन तशें ना. तिजें म्हणणें कितें आसा, ती म्हणटा की भुरगें जर तुका जाय तूं कितें करता, तुजे कडेन कितें आसा, तुजे डॉक्युमेंट कितें आहा, भुरग्याची स्टडी आनी ते जे म्हणजे दापत्य म्हणजे गोबायलां जी आसा जे भुरग्याक वाडयतली तेंचे तिगांचे विचार एक जातले कारण हे सोशल वर्कर जी आसता तिणी ते हें करून घेवचें आसता आनी मागीरूच ते तांकां भुरगें दिवप आसता. थोडीं भुरगीं न्हू एखाद्या वेळार आमी दिली आनी त्या वेळार तो भुरगो समज सादारण तो एक 5-6 वर्साचो आसलो आनी दिले न्ही, तो भुरगो थंयसर एक्सेप्ट करपाक तयार आसना, तो पळोवनूय वयता. पण त्याच्या खातीर कावन्सिलिंगाची गरज हा, आसा. म्हणूनच प्रॉपर फॅमिली कावन्सिलिंग पळय ते Yes. होम स्टडी जे करता पळय ते सोशल वर्कर एक सज्ञान मनीस असता. कारण त्या माणसाला सज्ञानतेची गरज आहे कारण त्यांनी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. म्हणून ते महत्त्वाचं, असतं. महत्त्वाचं. खूप महत्त्वाचं आहे की काउन्सिलिंग करायलाच हवं. त्या चाइल्ड जर 5-6 वर्षाचं असेल तर त्याला प्रिपेरेशन असतं की कसं ते चाइल्ड वाढवलं जाऊ शकतं त्या फॅमिलीमध्ये. आणि त्या फॅमिलीला प्रिपेअर करायचं की हे चाइल्ड ते एक इंडिव्हिज्युअल आहे, त्याला जसं आहे तसं एक्सेप्ट करून मग स्लोली तुम्ही तुमच्यामध्ये आणायला पाहिजे. तर हे प्रिपेरेशन असतं, हे सोशल वर्करचं काम आहे. नाहीतर काय फायदा नाही. बरोबर. आम्ही इकडे एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर नेमकं आणखीन कुठे चुकलं होतं या गोष्टीमध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इनगोवरचा हा विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमर मोर्जीची जी केस झालेली आहे ॲडॉप्शनच्या प्रक्रियेबद्दल जे घोटाळे झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही चर्चा करत आहोत. ज्यांना एनजीओ म्हणून ना ती स्वतः ह्युमन रायट्सचे लोक म्हणतात ते त्यांच्या मताप्रमाणे ॲडव्होकेटांक तांकां फसयलो. हाचे तुमी कितें म्हणटले ॲडव्होकेटाचे? आदोगातान कितें पळय पेपर हांव आतां आदोगाता कडेन वयतलें, हांव आदोगाताक सांगतलें की म्हाका अशे अशे पेपर जाय. आदोगात त्या प्रमाणे पेपर करतलो. पण आदोगातान एक लक्ष दिवंक जाय आसलें की भुरग्याक कशा रितीने एडॉप्ट करतात हें ताका खबर आसूंक जाय. ॲडव्होकेटान फसयलें अशें म्हणूंक शकना. आतां म्हाका कितें आसा न्ही, म्हजो ॲडव्होकेट बरोबर फ्रेंड आसा जाल्यार हांव ॲडव्होकेट सांगता अशें अशें कर रे, बेगीन जावं न्ही. तशी करप आसना. पण ते माझ्या ॲडव्होकेटाचेही निष्काळजीपणा आसा. निष्काळजीपणा आसा. ॲडव्होकेटान निष्काळजीपणा केला म्हणूनच तरी गडबड जाली. मॅडम तुम्हाला मी एक विचारते की आताच जसं मॅडमने म्हटलं की रजिस्टर केल्यानंतर सुद्धा मूल लगेच मिळणार की नाही याची खूपदा डाऊट असतो. 2-2, 3-3 वर्ष लोकांना थांबावं लागतं. मग अशा परिस्थितीत आउट अँड आउट ॲडव्होकेटकडे जाऊन ही प्रक्रिया करता येते? जर संमती असेल त्या आईची आणि तिला द्यायचं असेल मूल तरी सुद्धा एक प्रोसेस आहे. त्या आईने रिलिंक्विशमेंट एक फॉर्म तो भरायचा असतो. शी हॅज टू रिलिंक्विश द चाइल्ड कम्प्लिटली की आय एम नॉट गोइंग टू हॅव एनी कॉन्टॅक्ट विथ द चाइल्ड. मी ते चाइल्ड परत मागणार नाही आहे. आणि संमतीने जर करत असाल तर हे आणि तरीसुद्धा इट हॅज टू गो थ्रू अ प्रोसेस ओनली. देर इज अन ॲडॉप्शन डिक्री फॉर इट. ॲडॉप्शन डीड असतो, तो कोर्टात जाऊन साईन केला जातो, त्याला विटनेसेस असतात. आणि असं कुठेही नाही आहे की त्या मुलाच्या नावावर पैसे ठेवा वगैरे. दिस इज रॉंग. हे गरजेचं नाही आहे. कारण जे आई वडील ज्यांना ते मूल घ्यायचं असतं ते आपलं म्हणून घेत असतात, ते नॅचरली त्यांना आपलं म्हणून वाढवणार असतात. त्यांच्याकडे अशी डिमांड करणं फार चुकीची गोष्ट आहे. इट इज. आणि मी आजपर्यंत जो सोशल वर्क केला आहे मदत विजासाठी आम्ही असा कधीही नियम ठेवलेला नव्हता. पण असं मिसगाईड यातून कितें जाता, मिसगाईड करतात.
मिसगायड करणे पळय आतां तिणी कशें सांगलें की भुरगे म्हाका जाय म्हणून हांव घेता, भुरगे जर म्हाका जाय म्हणून म्हाका अपुरबाय आसा म्हणून हांव त्या भुरग्याक घेता न्ही. त्या भुरग्याक वाडप कशें कितें करपाचें तें सोशल वर्करान ताका एक्सप्लेन करपाचें. त्या भुरग्याचो स्वभाव असो आसा आनी तुवें ताका तेजी काळजी घेवची पडटली आनी भुरग्याक मातशी माया बरी बरी दिया. भुरगो तुमचे कडेन भुरग्याक न्ही सादारण 5-6 वर्साचो भुरगो घेताना मातसो त्रास जाता, पण भुरगें ल्हान जर आसत जाल्यार काय तरी तो त्रास जायना. केसी बद्दलूच उलोवया. ज्या पद्दतीन ही केस भायर सरली हय. तातूंत तुमकां कितें वेगळें आमकां आमचे इन्क्वायरी प्रमाणे अशें जालें की तो अमर म्हणून जो भुरगो जेणे बापूय आपूण भुरगे आपल्याक ना म्हणून तेणें पळय भुरगे घेतले, तो तेजें म्हणणें आसा की पयशाक लागून देवाण घेवाण जालेंच, पण जो भुरग्याचो बापूय म्हणून येयलो तो खरो त्या भुरग्याचो बापूयच नासलेलो. म्हाका असो दुबाव मारता की तो म्हणे पराशपत कोण तरी आसा तो हिका गुरुवार आसतना एक बायल तिका आदार दिवपाक जाय म्हणून लग्न जालो म्हणटा. एकादर तो ताका आपल्याक हेजे भुरगे आपल्याक मेळटले आनी तें भुरगें आपूण व्हरतलो अशें कितें करूंक सोदतालो जाल्यार खबर ना. हे सगळे अजम्पशन्स म्हणू शकता. हे एक अजम्पशन आहे, पण लिगली दोघांनी रॉंग केलेलं आहे. सगळ्यात आधी म्हणजे अमर मोर्जे ह्यांनी सोशल वर्कर करायचं होतं, त्यांनी एका रजिस्टर करायचं होतं एजन्सीमधनं आणि मग जायचं होतं. आय अंडरस्टँड की कारा टेक्स टाईम. मी ॲज अ सोशल वर्कर प्रोफेशनल होते. कारा टाईम का घेतं, कारण खूपसे व्हेरिफिकेशन्स करायला लागतात ॲज अ सोशल वर्कर आम्हाला बरेचसे, आणि हे न केल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्या. आज त्या बाईला पण फसवलं गेलेलं आहे, कारण आता ज्यांनी मूल घेतलेलं आहे ते लोक फसलेले आहेत, कारण ते पैसे देऊन एक तर त्यांनी बाय केलेले आहे. दॅट इज व्हेरी रॉंग, कारण त्यांनी एका लहान मुलांना सपोज त्यांनी आता हे मूल घेतलं आणि ते मोठं झालं, परत विकत देणार का ते मूल? मग त्या बाईनी विकलं हे चुकीचं आहे, आई वडिलांनी विकत घेतलं हे चुकीचं आहे. मी सगळ्या पॅरेंट्सना सांगते तुम्ही अजिबात पैशाचा व्यवहार माणसांचा ह्युमन व्हॅल्यू करू नये. हे खूप चुकीच्या गोष्टी करतायत तुम्ही लोक. आणि एक मूल जर तुम्ही दत्तक घेताय तर तुम्हाला जर संस्थेसाठी काहीतरी वाटत असेल, ज्या संस्थेत ते मूल वाढतंय, तर नंतर कधीहून त्या संस्थेसाठी किंवा तिथे अशी बरेचशी मुलं आहेत जी मोठी झालेली, त्यांना कोणी दत्तक घेतलेलं नसतं, त्या मुलांना तुम्ही एज्युकेशन द्या, त्या मुलांना मोठं करा, त्या मुलांना वाढवा. तर हे मी म्हणेन की आहे इथे रेलिंक्विशमेंट फॉर्म नव्हता, इथे लॉयर्सनी ते डिग्री केलेली आहे का? आय रिअली डोंट नो. तुम्ही ती केस बघा, रजिस्टर केलं नाही. रजिस्ट्रेशन ऑफ अडॉप्शन इज अ मस्ट, कंपल्सरी आहे. आणि विदाउट प्रॉपर अडॉप्शन डीड हे अडॉप्शन इज इलिगल. म्हणून ते ॲडव्होकेटने त्यांना समजवायला पाहिजे होतं. ॲडव्होकेटान जर तांकां समजयल्लें हे अशें बाबा करपाक जाय, तूं बेश्टे भानगडीक पडनाका म्हणून, जाल्यार सगळें बरें जातलें आसलें. हितून एक आसा ती आवय ती भुरग्याक कित्याक दिवपाक गेली, कित्याक ते भुरग्या आवय कडसून म्हणजे आवयक कितें दिसलें की आपणें हें भुरगें कोणाक तरी दिवचें. हें आमी जेन्ना विचारलें की तुका तें भुरगें कित्याक दिवपाक जालें, कित्याक तुजी भुरगीं आसलें, एकूच भुरगें तुका आनी तूं दिता. म्हाजो पयलो घोव आसा तो म्हाका सोडून गेलो. दुसरो घोव हो आसा जेन्ना आपूण गुरवार आसले हो आपल्या वांगडा लग्न जालो, तेन्ना भुरगें आतां 11 म्हयन्याचें जाताना हो आनी कोणा कडेन लग्न जालो. आपल्याक आस्तमाचो प्रॉब्लेम आसा आनी ह्या आस्तमाच्या प्रॉब्लेम आपल्या भुरग्याक कोण तरी बरे भशेन पळयतलो अशें म्हणून आपणें भुरग्याक हें दिलें. पण तें तेणी लिपयलें की आपणें ते पयशे घेतले. तो पळय घोव तिजो आपूण घोव म्हणून जो येयल्लो तेणें ते पयशे घेतले ना केले आनी तो पयशाक लागून हो वाज सगळो जाला अशें आमकां दिसून येयलें. हाचेर आमी फुडें उलोवया. हे जेन्ना केस उघडकीस आयली तेन्ना पोलिसांची भुमिका सुद्धा महत्वाची आसा ह्या प्रकरणात. पण पोलीस खंय कमी पडले किंवा पोलिसांचे कार्य कशें आसले ते म्हाका तुमी सांगतले. पण एक ब्रेक घेवया, ब्रेक उपरांत आमी ह्याचेर चर्चा करूया. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. दर्शको, आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ॲडॉप्शन ही प्रक्रिया खरंच खूप सुंदर आहे, पण ती लिगली जर तुम्ही सगळे प्रोसेस फॉलो केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले बदल होतील. पण अशा पद्धतीनं जर केले तर हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला फेस करावे लागतील. मॅडम, जेव्हा हा प्रकार जेव्हा समोर आयलो पोलिसांची कितें भूमिका आशिल्ली? कारण तेंच्यांनी काडले आणि चायल्ड ट्रॅफिकिंगाचे ताचेर सेक्शन्स लावन तांकां सगळ्यांक भितर घातले. आता त्यांची बेल जाल्ली आसा म्हणा, पण एकूणच कितें करपाक जाय? कितें आसा न्ही, भुरग्याचो वेव्हार जावं ते आवयन करूं जावं दुसऱ्या मनशान करूं, विकप
हो गुन्होच आसा ते तेंचे हेणें बी सांगलें की गुन्हो हो गुन्हो जेन्ना केलो की पुलिसांचो काम आसलेलें ते रजिस्टर करपाकूच जाय आसलें ना जाल्यार तेंच्यांनी तांकां बसोवन प्रॉपर CWC कडेन धाडून ते प्रॉपर तशेंय करपाक जातालें. मॅडम हे शक्य होतं समजा हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तर त्यानंतर हे प्रोसेस पण शक्य झालं असतं CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी. युजली चिल्ड्रन अंडर 14 जे काय आहे त्यांचे जितके काय केसेस आहेत तिथं JJB और चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे जायला पाहिजेत आणि युजली पोलीस असंच करतात कारण दे हॅव टू कॉन्टॅक्ट पण हे ह्युमन राईट्स काय होतं ट्रॅफिकिंग बिकम्स अगेन अनदर इश्यू कारण जर ते मूल लिगल नाही अडॉप्ट केलं तर दॅट मीन्स अंडर ह्युमन राईट्स इट्स ट्रॅफिक्ड बाय अनदर पर्सन. हे किडनॅपमध्ये येऊ शकतं किंवा हे उचलून घेऊन टाकलेलं मूल आहे कारण लिगल पेपरवर काहीच झालेलं. सो इट इज व्हेरी रॉंग बट पोलीस हॅज टू ऑल्सो बी इन कोऑर्डिनेशन विथ CWC अँड Justice Juvenile Court. But here we talk about CWC कारण CWC can handle this आणि त्यांच्याकडनं ऑर्डर यायला पाहिजे की दिस हॅज टू बी फॉलोड. पण वाय पोलीस इज हिअर बिकॉज पॅरेंट्स आर कमिटिंग द क्राईम. द चाइल्ड इज नॉट कमिटिंग द क्राईम म्हणून दोघांनीही क्राईम केलेला आहे. हिनी हे मूल विकलंय आणि त्यांनी हे विकत घेतलेलं आहे. सो बोथ ऑफ देम आर क्रिमिनल्स हिअर. बोथ ऑफ दोघांनी आणि हा जो माणूस येतोय जो सांगतोय की मला मूल द्या आणि माझं मूल आहे मी त्या बाईशी लग्न केलेलं आहे ही इज डुईंग डबल रॉंग थिंग्स. कारण त्याला आता टाकलं पण नाही. he is married to another lady when he has a first wife. One illegality which is wrong आणि secondly त्याचं मूल त्याला पण ते मूल जर the child has to be under his name. बरोबर. तर त्या बाईनी त्याच्या नावावर ते मूल ऑलरेडी घातलंय का अगेन दॅट लिगॅलिटी कम्स अप. ओके सो म्हणजे मूल जन्माला आलं तेव्हा घातलंच असतं कारण ती गरोदर होती ती ज्यांना गुरुवार त्यांनी जर त्याचं नाव लिहिलं असेल त्याच्यावर तर रक्ताने नसू द्या म्हणजे DNA काढलं काढल्यावर काय बायोलॉजिकल तो बापू नसतं बट दॅट्स ओके. बायोलॉजिकल नसला तरी तिने जर लिहिलं आहे बर्थ सर्टिफिकेट मध्ये तर इट बिकम्स बट ही हॅज टू ऑल्सो बेसिकली त्यांनी एक कॉन्शियन्स ठेवायचं की वेन ही इज मॅरिंग अन लेडी हू इज प्रेग्नेंट तो कसा काय जाऊन एका दुसऱ्या बाईशी दॅट इज रॉंग. पोलिसांचे किरे चुकलेले असं आता तुमका दिसता पोलिसांचे कारण आता मॅडमने जसे म्हटले की CWC नुसार पोलिसांच्याकडे आम्ही कंप्लेंट कोणतरी केली ह्युमन रायटान केली जावं NGOन केली पुलिसांकडे कंप्लेंट केली ते लोक कितें म्हणटात तांकां चड भानगडी नाका केस रजिस्टर केली उडयली ते खोटें पळोवनी मागीर आतां कितें जालें चार्जशीट बिर्शीट कितें आसा तें पंचनामा करतले भुरगे खंयसून गेले कित्याक हे सगळे जेन्ना येतले तेन्ना मागीर खंय मार बसतलो. कायद्यान म्हाका दिसता ते बाळाचं एडॉप्शन पण नाही होऊ शकत ना आता ना ते भुरगे आता सध्या कोणाकूच मेळपाचे ना. सो प्रेक्षक अशी चूक कधीही करू नका म्हणजे एका चुकीमुळे एक मला वाटतं पूर्ण ते प्रोसेसच आता संपली. अशें जावपाक जायना कित्याक न्हू भुरग्यांक जर घेतात सुद्दां जाल्यार बरेपणान आतां खूब लोक घेतात भुरगे गोंयान कितें भुरगीं घेयना अशें म्हणून न्ही. हांव एक समज भयण आसा म्हाका ते दोग जाण चेडे आसा आनी म्हाका चेडूं ना म्हाज्या धाकट्या भयणीक जर चेडवांच आसा जाल्यार ती भयण म्हाका ते भुरग्यांक ते आमच्या भितर पण मी तरी पण मी म्हणेन तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घ्या तुमच्या भितर किंवा काही असू दे तुम्ही त्या सिस्टरकडनं सुद्धा घेतलेले आहे नाही तरी पण आज तुम्ही ज्यांनी कोणी घेतलेले आहेत ते आता तरी जाऊन पेपर करून घ्या प्लीज ते अडॉप्शन कारण सक्सेशन डीड ह्याच्यानंतर येते मग त्याच्यानंतर गिफ्ट डीड्स येतात त्याच्यानंतर मेनी थिंग्स कम आणि मग तुम्हाला जर काही झालं तर त्या मुलाला काहीही मिळत नाही हे लक्षात घ्या. आणि अशा केसेस सुद्धा माझ्याकडे आहेत त्यामुळे अशी चुका करू नका परत. खूप महत्त्वाच्या अशा विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की अडॉप्शन चुकीचं नाहीये. अडॉप्शन दत्तक घेऊच आहे आजच नाहीये तर इतिहासापासून चालू असं पण त्याची एक प्रक्रिया असते. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश तोच होता की जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल की ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत तुमच्या मनामध्ये विचार असेल की चला आपण एक बाळ अडॉप्ट करू तर हे बघा ह्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत. तुम्हाला वाटत असेल की अजून तुम्हाला गायडन्स हवं असेल तर अपर्णा पालीकर यांचा मॅडमचा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय. त्याचबरोबर NGOचीही मदत लागते कधी कधी या गोष्टीला तर तारा केरकरचाही मॅडम तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय
आणि अशी काही केसेस असतील ज्यांनी तुम्ही केलेले नसेल, पेपर वर्क वगैरे केलेले नसेल, तर मला वाटतं मॅडम तुम्ही मदत करणार नक्की त्यांना. नक्की अगदी कधी या, कधी कॉल करा, नो प्रॉब्लेम. Yes. फक्त रात्री 12 नंतर करणार. ओके. आणि शेवट तुम्ही आता कितें म्हणटले, थोडे आता कदाचित थोडे लोक भिवू शकता एडॉप्शना खातीर, शेवटची कितें पळय सांगता? आतां ही गजाल जाल्या, हे फामाद जाल्ल्या भशेन जाला, सगळ्या लोकांक कळ्ळें की बाबा हे अशें जाल्यार जेल जाता म्हणून. लोकांनी लोक चूक करचे ना न्ही. ॲडव्होकेटाक व्यवस्थित घेऊन सगळे व्यवस्थित प्रोसिजर करूनच आणि भुरगे याच्यासाठी घेतले. वेगळा ॲडव्होकेट असतो, हा कुठचाही ॲडव्होकेट नाही करू तसे शकत. काय ना ते युजली फॉर्म असा तो कंपल्सरी. प्रत्येक कसं आपण डॉक्टरकडे गेलो की स्पेशलायझेशन असतात, असतात. हां. तर लॉयर हा सगळे निपुण असतो, पण तरी सुद्धा बेसिकली काही लॉयर्स सिव्हिलच करतात, स्पेशलायझेशन असतं, Crime कॉर्पोरेट करतात, असतात, क्राईम करतात. करतात. तर आपल्याकडे असे लॉयर्स आहेत जे बेसिकली ॲडॉप्शन्स मध्ये जास्त इंटरेस्ट interest. घेत आहेत, आणि तशा लॉयर्सकडे जावं सो दॅट त्रास नाही होणार, कारण त्यांना माहिती असते सगळी व्यवस्थित. आणि इंटरनेटाचेर कितले तरी अशी माहिती आसा हय. की भुरग्याक लागून कशें कितें, भुरग्याक पोसप कशें, भुरग्याची वाड कशी जावप, भुरग्यांचे पेपर कशे करप, भुरगीं शिकोवंक वयता न्ही, हे सगळी माहिती आतां इंटरनेटाचेर मेळटा. आणि तितून काय गंभीर असे गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. जर ही प्रोसेस तुम्ही चूक केली करू नाही नये. तर तुमच्या नंतर ह्या दत्तक घेतलेल्या बाळाला काहीही मिळणार नाही, हेही महत्वाचं आहे. सो हा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. तुमच्या काही शंका असतील तर तुम्हाला मी जसं सांगितलंय की दोघांचा नंबर स्क्रीनवरती दिसतोय, कधीही त्यांना तुम्ही कॉल करू शकता. इतर घडामोडींसाठी पाहत रहा इन गोवा 24 तास.